शेतकरी बंधूंनो बघा, ही जी बुरशी दिसत आहे ही गव्हावरच्या मुळावरची बुरशी आहे, फंगस. आणि आता वातावरणामध्ये 3 दिवस ढगाळ होतं, त्यामुळं बॅक्टेरियल व्हायरल डिसीज जे आहे हे जास्त प्रमाणात येत असतात आणि या मुळावर बुरशीसुद्धा खूप आहे. ही पाणी दिल्यावर वाढली का? हे पाणी दिल्यास जास्त प्रमाणात वाढत असते. त्याला कुठलाही फंगस असो, बघा तुम्ही, कुठलाही फंगस असो, हा फंगस पाणी दिल्यावर जास्त प्रमाणात वाढतो. आणि त्यामुळे एक गव्हाची जी पात आहे, हे बघा, ही पिवळी पिवळी पडत आहे, व्हायरस सारखी अशी. तर शेतकरी बंधूंनो, यावर ट्रीटमेंट आहे. ट्रीटमेंट अशी आहे की आपण याला काय करायचे, पाणी कमी द्यायचे. पाणी हे कमी कमी द्यायचे. मुळं लहान असतात, कमी प्रमाणात पाणी द्या. शीप ही कमी प्रमाणात ठेवा स्प्रिंकलरची. त्याच्यानंतर याला मेटॅलॅक्झिल घ्या, म्हणजे मुळावरची बुरशी कव्हर होते. त्यानंतर हरित क्रांती ॲग्रोटेकचे रूट किंग घ्या. त्याने पूर्ण प्रकारे मुळं जे असतात ते फ्रेश होतात, स्ट्रॉंग होतात. आणि यासोबत इथिऑन सायपर हे घ्यायला पाहिजेत. इथिऑन सायपर घेतल्यानंतर काय होत असते की ते पूर्ण मुळापर्यंत जाऊन ज्या रस शोषण करणाऱ्या किडी, सूत्रकृमी जे आहेत, निमॅटोड्स आहेत, हे पूर्ण कव्हर करते शेतकरी बंधूंनो. तर हा फवारा आपण घ्यायला पाहिजेत. धन्यवाद. अंकुश खाडे, साई कृपा कृषी केंद्र, खामगाव.